राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्या बरोबर आहेत। रोहित पवार जी दिशा सालियान जिची हत्या झाली असा आरोप तिचे वडील लावतात आहेत आणि त्या हत्येमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांचे मित्र सहभागी होते। या संदर्भात त्यांनी आता हायकोर्टात याचिका टाकलेली आहे। हे बघा, हायकोर्टात ते गेले असतील 4 वर्षानंतर, काय हरकत नाही, कुणीही न्याय मागू शकतं। कोर्टामध्ये तो विषय आता गेलेला आहे। कोर्ट जो काही निकाल देईल तो आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागेल। पण एक तुम्हाला इथं सांगतो की याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आमचं असं मत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदित्य ठाकरेचं या विषयाशी काही घेणं देणं नाही। त्याचं फक्त काही प्रमाणात राजकारण केलं जात आहे। पण तो विषय म्हणजे त्यांच्या वडिलांचा विषय बाजूला ठेवला तर भाजप आता कशा पद्धतीने काम करेल हे तुम्हाला सांगतो। जेव्हा सुशांत सिंगचं तिथं सुसाईड झालं होतं तेव्हा बिहारचं इलेक्शन होतं आणि बिहारच्या इलेक्शनमध्ये अशा पद्धतीने तिथं राजकारण केलं गेलं होतं। बिहारचं इलेक्शन संपलं की सुशांत सिंगला सगळे विसरून गेले। 4 वर्ष झाली, सुशांत सिंगचं नाव कुणी काढलं नाही। आता बिहारचं इलेक्शन परत त्या ठिकाणी आहे 4 महिन्यानंतर। आता सुशांत सिंग सुद्धा दुर्दैवाने बीजेपीच्या माध्यमातून फक्त राजकारणासाठी जिवंत केला जाईल। त्याच्याचबरोबर हा विषय जो काढलाय आता बीजेपी ज्या पद्धतीने हाताळेल ते फक्त मुंबई इलेक्शन आणि आपलं बिहार इलेक्शन याच्यासाठीच या विषयाचं राजकारण हे बीजेपीकडनं त्या ठिकाणी केलं जाईल असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। आणि मुनगंटीवार साहेब जे बोललेत ते काही प्रमाणात खरं आहे की सुईच्या चाचणीच्या टोका एवढं सुद्धा याच्यामध्ये काही तथ्य नाही। कोर्ट जो निकाल देईल तो निकाल देईल, आमचं सुद्धा हेच मत आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्याचसोबतच सूर्यवंशीची हत्या झाली, अशी 2 हत्या राज्यात झालेल्या आहेत प्रामुख्याने। संतोष देशमुख हत्या प्रकरण तर अत्यंत निर्गुण आहे। त्याच्यामध्ये जवळपास त्याला त्या संतोष देशमुखाला सरपंच होता, तो भाजपचा बूथ प्रमुख होता, त्याला जवळपास 5 तास मारत होते, त्याचं किडनॅपिंग केलं। त्याच्यातला एक आरोपी अजून सापडत नाहीये पोलिसांना। पोलिसांचं फेल्युअर आहे आणि मध्येच दिशा सालियान प्रकरण। आता विषय एवढाच आहे, ते गरीब लोक होते त्याच्यासाठी आम्ही सगळेजण लढतो, अख्खा महाराष्ट्र लढतोय। सूर्यवंशी प्रकरण, देशमुख प्रकरण आणि बीजेपीला तसं काय नाही। बीजेपीला काय पाहिजे तर फक्त राजकारण पाहिजे। दिशा सालियानच्या माध्यमातून बिहारचं इलेक्शन आपण लढू शकतो का, तर हो असं बीजेपीला वाटत असेल। मुंबई इलेक्शनमध्ये आपण आदित्य ठाकरेंना अडचणीत आणू शकतो का, काही प्रमाणात हो, नुसतं वातावरण करण्यासाठी। आणि मग याचा राजकीय फायदा होऊ शकतो तर बीजेपी नक्की म्हणेल की अरे दिशा सालियान प्रकरण जरा आपल्या राजकीय दृष्टिकोनातून बरं दिसतंय। कारण सुशांत सिंगचं जेव्हा सुसाईड झालं होतं तेव्हा त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल अशा पद्धतीचं राजकारण हे झालं होतं। 4 वर्ष विसरून गेले, सत्ता ह्यांची 3 वर्ष आहे। आता मात्र तुम्हाला बिहार आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आजपासून तुम्ही बघा बीजेपी काय पद्धतीचं राजकारण करते। तुम्ही आज काळा शर्ट घालून विधान भवनात आला, कोणाचा निषेध नोंदवताय नक्की? अधिवेशनाचाच निषेध आम्ही करतोय की आम्ही जेव्हा प्रश्न एखादा मांडत असतो त्याचं उत्तर आमच्याकडनं मंत्र्याकडनं अपेक्षित असतं। मंत्री सुद्धा नसतात आमचं ऐकायला, त्यानंतर तिथं अधिकारी नसतात, आमच्यातले मोठे नेते सुद्धा बोलतात तेव्हा पुढे कुणी तिथं बसत नाही। म्हणजे आम्ही जे लोकांच्या वतीने तिथं बोलत असतो ते न लिहिण्यासाठी न समजून घेण्यासाठी तिथं कुणी नसतं आणि उत्तर देत असताना थातूर मातूर उत्तर त्या ठिकाणी देतात। म्हणजे इथं काय की फॉर्मॅलिटी म्हणून अधिवेशन चालतं, पण लोकांचे प्रश्न यांना सोडवायचे नाहीत। लाडक्या बहिणीचा मुद्दा घेतला, फालतू उत्तर दिली, त्यानंतर आम्ही शेतकरी कर्जमाफीचा घेतला, काहीच उत्तर द्यावर त्यांनी त्या ठिकाणी दिलं नाही। बेरोजगारीचा मुद्दा घेतला, त्याच्यावर त्यांना काहीच बोलायचं नाही। म्हणजे सामान्य लोकांचा कुठलाही मुद्दा असेल तर त्यांना दुर्लक्षित करायचंय। पण आता राजकारणाचा एखादा मुद्दा आला तर आता बघा वातावरण भाजप स्वहितासाठी आणि राजकीय हितासाठी कशा पद्धतीने गरम करत आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। दिशा सालियान हिला संपूर्ण न्याय तर मिळाला पाहिजे, परंतु तो मुद्दा जो आहे तो भाजप बिहार इलेक्शन्स आणि मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी कुठेतरी तापवलं जात आहे असा थेट आरोप जो आहे तो आमदार रोहित पवार यांच्याकडनं आपल्यासोबत बोलताना केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।